नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 13 मध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे काम करूनही विकास प्रभाकर लंगोटे यांचा पराभव, अत्यंत दुर्दैवी घटना। परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 13च्या वसाहतीमध्ये जिल्हा झोपडपट्टी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रभाकर अण्णा लंगोटे हे गेल्या 45 वर्षापासून गोरगरीब, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, मुस्लिम, दलित, ओबीसी, उपेक्षित, गरजवंत बहुजन समाजाला संविधानात्मक सर्व प्रकारचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात। त्यांच्या विचारांचा अंगीकार करून त्यांचे चिरंजीव विकास प्रभाकर लंगोटे हे सन 2017 पासून सक्रिय असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत। अशा कार्यशील, कर्तबगार, कार्यरत, उच्च शिक्षित, चारित्र्य संपन्न व कायद्याची जाण व अभ्यास असलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणून ख्याती असलेले माजी नगरसेवक विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांचा प्रभाग क्रमांक 13 मधून निसटता पराभव झालेला आहे। ही अत्यंत दुर्दैवी आणि खेदाची बाब असून सामाजिक बांधिलकी पत्करून जनतेच्या संपर्कात राहून सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तीचा पराभव म्हणजे विकासाची गरज नसल्यासारखे जाणवते। खोटी आश्वासने देऊन आमिष, प्रलोभन आणि लालूच यांचा आहारी जाऊन अत्यंत चांगला काम करणाऱ्या व्यक्तीचा पराभव हा जिव्हारी लागणारा असल्याचे या परिसरात चर्चिले जात आहे। विकास प्रभाकर लंगोटे यांच्या प्रभावामुळे या प्रभागातील जनता अत्यंत कार्यक्षम, कर्तबगार, कार्यशील अशा व्यक्तिमत्वालाच 5 वर्षे मुकलेली असल्याचे या प्रभागातील परिसरात चर्चिले जात आहे। कारण 2022ला विकास प्रभाकर लंगोटे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते सातत्याने निरंतर जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी, समस्या, प्रश्न आणि संविधान मिळवण्यासाठी सक्रिय असताना त्यांचा पराभव म्हणजे विकासाची गरज राहिली नसल्याचे निदर्शनात येते, असे नाराज असलेले मंडळीत चर्चा सदर प्रतिनिधीने श्री विकासभाऊ प्रभाकर लंगोटे यांच्या निसटता पराभवाबद्दल प्रभागात नागरिकांचे मत घेण्यासाठी फेरफटका मारला असता ऐकावयास मिळाली आहे। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।